नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. शेतीला जोडधंदा म्हणलं की पोल्ट्री आहे, दुग्ध व्यवसाय आहे, गावरान कोंबडी पालन आहे. नेरे दत्तवाडी येथील जाधव कुटुंबियांनी राजहंस बदक पालन व्यवसाय सुरू केलेला आहे आणि यासाठी त्यांनी एक शेततळ बनवलेलं आहे आणि या शेततळ्यामध्ये यांची जी ही बदकं आहेत रुबाबदारपणे फिरत असतात आणि इथं आल्यानंतर जे पर्यटक आहेत ते सेल्फी काढतात. अशा पद्धतीनं जे वेगवेगळा व्यवसाय करून यामधनं पण उत्पन्न भेटतं. शेतकऱ्याच्या मुलांनी लाज आणि माज सोडला तर तो आयुष्यामध्ये यशस्वी होतो. हे जाधव कुटुंबीय सकाळी 3:30 वाजता पहाटे उठल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कष्ट करत असतो. मग दुग्ध व्यवसाय असन आणि त्यामध्ये राजहंस बदक पालन जे आहे तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की याचं खाद्याचं नियोजन कसं केलं जातं आणि एकूण किती पिल्ले दिले जातात आणि त्यामधनं किती रुपयाला विक्री होते या संदर्भात आम्ही जाणून घेतोय. प्रथम तुमचं नाव सांगा. मी बाजीराव रामभाऊ जाधव. हा, बरं. तुम्ही जे आता हे राजहंस बदक आहेत हे किती आणले होते आणि कशा पद्धतीने त्यांचे पिल्ले ब्रीडिंग करताय, त्यांचे पिल्ले काढताय आणि खाद्याचं नियोजन कसं करताय? हे आपण सुरुवातीला 2च पक्षी आणले होते, नर आणि मादी. त्याच्यापासून तर आपल्याला ही 10 ते 15 पिल्ले झाली. पण मध्ये एक थोडासा असा प्रॉब्लेम आला होता की त्यांना एक रोगराई आली होती. त्याच्या ते 4 ते 5 आपली दगावली होती, म्हणजे नाही का. मग त्याच्यानंतर आपण थोडस औषध पाणी करून त्यांना व्यवस्थितरित्या केली. बरं, ते आता आपल्याला 1 वर्षातून फक्त 6 महिन्यांनी 6 अंडी देतात. आणि अंडी द्यायचा पिरियड पण त्याचा असा आहे की 1 दिवस दिलं की 1 दिवस गॅप देतं आणि ते बंद होतं. तिसऱ्या दिवसामध्ये 6 अंडी देतात. 12 दिवस 6 महिन्यावर. आणि मग ते बसतं आणि बसल्याच्या नंतर ते काहीतरी 21 ते 22 दिवस असं काहीतरी त्यांचा पिरियड आहे. ते झाडाखालीच बसतंय आणि पिल्ले देतात आपल्याला ते. तर या ठिकाणी प्रसिद्ध पहिलवान राजाभाऊ जाधव आहेत, त्यांचेच बंधू. काय सांगाल की तुमच्या या फार्म हाऊसवर आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी व्यवसायाच्या दृष्टीनं मग गावरान कोंबड्या असतील किंवा राजहंस बदक असतील या संदर्भात काय ऍक्च्युली कुटुंबालाच वडलोपार्जित शेती असणारी आणि बदकांची, मांजरांची, कुत्र्यांची आणि जित्राबाची ही माझ्या सगळ्याच भावंडांना अतिशय गरज त्याची. आणि त्याच पाल्यातून घोडा असन, बदक असतील किंवा कुत्रा असन किंवा म्हैस असेल किंवा गाय म्हैस असेल, ज्या माणसाला आपण प्रामाणिक करतो तेवढंच प्रेम आमचं कुटुंब आमच्या जित्राबांना करतं. तर या ठिकाणी जे राजहंस बदक आहेत त्यांची जे काळजी घेणारे या ठिकाणी बाजीराव जाधव आहेत. तर कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यवसायाची एकनिष्ठ राहणं, जर प्रामाणिकपणे केलं तर त्यामध्ये लाखोचं उत्पन्न भेटू शकतं. अशा पद्धतीनं राजहंस बदक पालन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये ज्याच्या चोचेच्या वर जास्त गोलाकार आहे तो नर आहे आणि ज्याच्या चोचेच्या खाली सपाट आहे ती मादी आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.